नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावर नेमकी कोणती फवारणी करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या पिकामध्ये अधिक आपल्याला फुलपात्यांची संख्या पाहायला मिळेल, समोर चालून पातीगळ सुद्धा होणार नाही आणि आपल्या उत्पादनात सुद्धा वाढ होईल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्वात चांगली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या कपाशी पिकाला भरपूर प्रमाणात फुलपात्या आहे व जवळजवळ अशा फुलपात्या लागून आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासारख्या क्वालिटीसाठी तुम्ही नेमकी कोणती फवारणी केली पाहिजे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणारच आहे। त्यानंतर हे जे फुलपाती लागलेली आहे हे टिकून ठेवण्यासाठी आपण नेमकं कोणतं औषध फवारणी केलं पाहिजे, त्यानंतर खताचा कोणता डोस दिला पाहिजे जेणेकरून आपली कपाशी पिकामध्ये एवढी ताकद राहील की ते फुलपाती टिकून ठेवण्याची त्याच्यामध्ये क्षमता राहील व फुलपाती गळणार नाही, याचं सुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे याच त्याचनंतर काही भागातील जर आपली कपाशी हे पिकाची हाईट जर कमी असेल तर त्यासाठी आपण नेमकं कोणतं औषध फवारणी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या कपाशीची वाढ झालेली दिसेल। आणि ज्या भागात आपली कपाशी पीक हे जास्त वाढलेलं आहे त्याची वाढ थांबून फुटवे काढण्यासाठी आपण नेमकं कोणतं औषध फवारणी केलं पाहिजे, कोणतं पीजीआर फवारणी केलं पाहिजे, त्याविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या पद्धतीने माहिती सांगणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपले कपाशी हे पीक आता फुलपाती अवस्थेत आलेलं आहे। तर या अवस्थेमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, अळी, थ्रिप्स, माइट्स याचा अटॅक आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो। तर यावेळी आपल्याला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि फुलपाती टिकवण्यासाठी मायक्रोन्यूट्रन हे सुद्धा आपल्याला वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर जर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये जास्त प्रमाणात जर गळ तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही याच फवारणीमध्ये प्लॅनोफिक्स सोबत बोरॉन याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। तर चला तुम्हाला आता आपण दाखवणार आहोत की आपण नेमकं कोणतं औषध वापरणार आहोत या फवारणीमध्ये। जेवण चालू आहे का जेवण? तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये आपण जे औषध घेतलेले आहे ते तुम्हाला सांगतो। यामध्ये आपण डोंगल घेतलेला आहे ज्यामुळे आपल्या पिकाची वाढ थांबून जवळजवळ फुल व पात्या लागण्यास मदत होते। 5 ml प्रमाणे डोंगलचा वापर आपल्याला करायचा आहे। त्यानंतर चमत्कार आपल्या कपाशी पिकाची वाढ थांबून फुटवे काढण्याचं काम सुद्धा चमत्कार करते आणि आपल्या कपाशीची क्वालिटी चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम चमत्कार करते। त्यानंतर आपण उलाला घेत आहे 10 ग्रॅम याप्रमाणे, ज्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी याचं नियंत्रण होऊन जाईल। उलालामध्ये थ्रिप्स कवर होत नाही त्यासाठी आपण एक सेपरेट फिप्रोनिल घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत व त्याचसोबत आपण अळीसाठी इमेमॅक्टिन घेतलेलं आहे, ते लिक्विडमध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण याचं मिश्रण करून आता आपण पंपामध्ये टाकणार आहोत। त्याचनंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही उलालाच्या बदली SLR 525 हे कीटकनाशक सुद्धा तुम्ही वापरू शकता, आपण ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून सोबत आणलेलं आहे। त्यानंतर अळीसाठी प्रोफेक्स सुपर का नाही वापरायचं, प्रोपेनोफॉस गॅस पॉयझन का नाही वापरायचं हे सुद्धा तुम्हाला आपण समोर सांगणार आहे। त्यानंतर आपण प्रोफेक्स सुपर सोडून आपण इमेमॅक्टिन लिक्विडमध्ये आपण या फवारणीमध्ये वापरत आहोत। आता त्याचनंतर मित्रांनो, कपाशी वाढीसाठी आपण नेमकं कोणती फवारणी घेतली पाहिजे ते सुद्धा तुम्हाला आता सांगणार आहोत। काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर कपाशीची हाईट कमी असेल तर त्यांनी नेमकं इमिडा प्लस फिप्रोनिल घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक वापरावं। त्यामध्ये अधिक फुलधारणेसाठी टाटाभार किंवा इतर कोणते फुलधारणेचं तुम्ही टॉनिक त्यामध्ये वापरू शकता। त्याचनंतर अधिक वाढीसाठी तात्काळ पॉवर याचा तुम्ही वापर करा जेणेकरून तुमच्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल। त्याचनंतर तुम्ही प्राईम पॉवर सुद्धा तुम्ही वाढीसाठी वापरू शकता शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की आपण गॅस पॉयझन का नाही वापरलं पाहिजे। प्रोफेनोफॉस असो किंवा क्लोरोपायरिफॉस असो, फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आपण गॅस पॉयझन वापरलं पाहिजे नाही। त्यामुळे काय होते मित्रांनो, आपल्या कपाशी पिकाला ज्या काही फूल व पात्या लागलेल्या आहेत त्याची थोड्याफार प्रमाणात आपल्याला गळ पाहायला मिळते। तर थोड्याफार प्रमाणात जर आपली फूल व पात्यांची गळ झाली तर आपलं बरंचसं नुकसान आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकते मित्रांनो। तर त्यामुळे आपण प्रोफेनोफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस कोणतंच गॅस पॉयझन फुल धरण्याच्या अवस्थेनंतर आपण मारलं पाहिजे नाही। ते सोडून आपण इमेमॅक्टिन असो किंवा डेनिटॉल असो ह्या प्रकारची अळीनाशक आपण यामध्ये मारू शकतो मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने या औषधाचा वापर करून आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करत आहे आणि मागच्या फवारणीमध्ये आपल्याला रिझल्ट सुद्धा चांगला मिळालेला आहे। तुम्ही शेतकरी मित्रांनो कोणत्या औषधाची फवारणी करत आहे आणि तुम्हाला कोणत्या औषधाचा रिझल्ट चांगला मिळाला कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती जर चांगली वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।